इट्स किड्स क्वालिटी टाइम अँड इट्स स्टोरी टाइम. पॅरेंट्स आणि किड्स दोघांनी मिळून ही स्टोरी डिस्कस करा. चौथीच्या वर्गामध्ये दोन मुलं होती. एक मुलगा होता रमेश, तो नेहमी सगळ्यांना मदत करायचा. आणि एक मुलगा होता सुरेश, तो नेहमी सगळ्यांची कळ काढायचा, त्यांना धक्का मारायचा आणि मारून पळायचा. सो सगळ्यांच्या खोड्या काढायच्या. सो ह्या त्याचंच नाव असतं सुरेश. सो एकदा झालं काय, सो सुरेशने एक शाळेत येत असताना रमेशला पाहिलं आणि त्याला एक खोडं करायची सुचलं. त्याने वाटेतच एक खड्डा खणला आणि सो दॅट रमेश त्या खड्ड्यामध्ये पडेल. सो आणि तो लपून बसला सो दॅट रमेश पडला की ह्याला हसायला मोकळा. सो आणि जसा खड्डा जवळ आला तसा रमेशच्या त्याच्याच वर्गातल्या एका मित्राने पाहिला खड्डा आणि त्याला बाजूला खेचलं आणि रमेशला पडण्यापासून वाचवलं. सो बाजूला लपलेल्या सुरेशला मात्र याचा खूप राग आला आणि मग त्याचा प्लॅन फसला आणि खोडी करायला मिळाली नाही. मग तो काय करला, तो मागून येत होता रमेशला धक्का द्यायला. पण उजव्या साईडला एक स्कूटर होती आणि त्या स्कूटरच्या आरशामध्ये रमेशने पाहिलं की सुरेश धक्का द्यायला येतो. स्वतःचा बचाव करण्यासाठी तो मागे झाला आणि तो जसा एंड मोमेंटला मागे झाला तसा सुरेश त्यात स्वतःच खणलेल्या खड्ड्यात पडला. सो मॉरल ऑफ द स्टोरी इज, सुरेशने वाईट कर्म केलं खड्डा खणण्याचं आणि त्याचं फळ त्याला मिळालं. स्वतःच खणलेल्या खड्ड्यामध्ये तो पडला. आणि रमेश जो सगळ्यांना मदत करायचा, सो एंड मोमेंटला खड्ड्याजवळ पोहोचताच त्याला त्याच्या वर्गमित्राकडनं मदत मिळाली. तो नेहमी सगळ्यांची मदत करायची. एकदा काय त्याला दोनदा मदत मिळाली. दुसऱ्यांदा त्या स्कूटरच्या आरशामध्ये त्याला कळलं की तो येत आहे. सो असं दोनदा त्याला मदत मिळाली. तो मदत करायचा हे कर्म, त्याचं फळ त्याला दोनदा मदत मिळाली. सो मुद्दा, चांगलं कर्म कराल तर चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म कराल तर वाईट फळ मिळतं. कोणत्याही परिस्थितीत असाल हे नक्कीच लक्षात ठेवा की योग्य कर्माची सिलेक्ट केलं पाहिजे, कारण जसं कर्म तसंच फळ मिळतं. भगवद्गीतेत देखील हेच सांगितलं. थँक्यू.